स्वागत आपण पाहतोय जय वाघोबा क्रिकेट संघ टेंबरेवाडी आयोजित भावी आमदार सुधाकर भाऊ घारे चषक या चषकाचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय। एका साइडला टीम शिल्लारवाडी त्यांना फाईट करेल टीम सुगवे। सामना 2 षटकाचा असेल। सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांना सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा। पॉवर प्ले नसणार आहे। पहिले षटक आपण पाहतोय। स्ट्राइक एंडला दिलीप। यावेळेस फटका फसलाय का, परंतु यावेळेस व्हॉट अ टायमिंग। चेंडू गोळीच्या वेगाने 6 धावा। छोटा पॅकेट बडा धमाका। दिलीप ऑन द फायर। दिलीपचं कौतुक करावं लागेल। समोर एक ओपनची टीम आपण पाहतोय सुगवे आणि त्यांना फाईट करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र काय प्रहार करतोय दिलीप। छोटा पॅकेट बडा धमाका। यावेळी चांगला फटका, जबरदस्त फटका आपण पाहतोय। कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पंबल होतोय थोडा। त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय। 2 धावा सहजगत्या कंप्लीट करताना निलेश आणि दिलीप या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 8 धावा। पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला आपण पाहतोय दिलीप गोलंदाजी मार्कवर सुधाकर पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने तिसरा चेंडू असेल दिलीपसाठी। यावेळेस फटका फसलाय। आता मात्र जेलची संधी होणार का। चेंडू आदळला जातोय नो मॅच लँड मध्ये आणि यावेळेस त्याचा मोबदला नक्कीच। चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या चेंडूवर 2 धावा। या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 10 धावा। जबरदस्त फलंदाजी, चांगलं क्रिकेट खेळलं जाते टीम शिल्लारवाडी संघाकडून। छोटा पॅकेट बडा धमाका करण्यास माहिर असणारा हा फलंदाज आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वरती दिलीप आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल सिक्सर किंग निलेश। चांगली मॅच पाहायला मिळेल। मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय। यावेळेस आता मात्र इनसाइड एज दिलीपच्या खेळीचा अंत। फलंदाज दिलीप बॅक टू डगआउट। एक गडी बाद 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय। पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर लक्ष्मण। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय सुधाकर। यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय, परंतु तितकं चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। फलंदाज बाद लक्ष्मण बॅक टू डगआउट। निलेश यांनी 2 षटकार मारले तर संजय भगत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लावले जाते निलेश साठी। शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय सुधाकर। नॉन स्ट्राइकला असेल नवीन फलंदाज प्रभाकर आणि स्ट्राइक एंडला असेल सलामीवीर फलंदाज निलेश। यावेळेस व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट। निलेश ऑन द फायर। हा येतोय षटकार। एका षटकाचा खेळ संपलाय। टीम शिलारवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा। चला स्पीडअप घ्या, अजून एक इनिंग बाकी आहे, एक ओव्हर सुद्धा बाकी आहे पहिल्या इनिंगची। फास्ट घ्या।
नक्कीच आमचे मान्यवर संतोष दादा निलदे साहेबांकडून ऑफर आले विकेट हॅट्रिक 2000 रुपये आणि षटकार हॅट्रिक सुद्धा 2000 रुपये. नक्कीच आता मात्र साहेबांचा ATM खुल्ला केला जातोय. नक्कीच ऑफर असेल आता फलंदाजासाठी. मोठे फटके पाहायला मिळतील का? स्ट्रायकेला प्रभाकर. पुलटवा चेंडू होता, समाचार घेता आला नाही, चेंडू जातोय. जोरदार अपील केली होती आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. फलंदाज बाद असेल. बॅट पूर्णपणे हवेत आहे आणि स्टंप उडालेत आणि फलंदाज असेल बाद. मोठी शिकार मात्र प्राप्त केले. निलेश बॅक टू डग आउट. नक्कीच निलेश जर शेवटपर्यंत टिकून राहिला तर एक दोन मोठा फटका आला तर सामन्यामध्ये टफाईट पाहायला मिळाली असती. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश. चला स्पीडअप घ्या. 16 धावा दाफलकार आपण पाहतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यावेळेस एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 17 धावा आणि पहिल्या इनिंग संपण्यासाठी 4 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूचा सामना झालाय आतापर्यंत. चला स्पीडअप घ्या. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रभाकर. एक दोन मोठा फटका पाहायला मिळेल का? यावेळेस नक्कीच आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. हा येतोय निर्धाव चेंडू. एक दोन मोठा फटका मारावा लागेल. 30 धावा करावा लागतील. समोर एक बल्लाडे टीम आहे. त्यांना फाईट करण्यासाठी मोठी धावसंख्येची गरज आहे. ते फटकेबाजी करावे लागतील. मोठे षटकार पाहायला मिळतील का? यावेळेस चांगला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. सिंगल डबलने काही होणार नाही. मोठे फटके पाहिजेत. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 18 धावा. निलेश जर टिकून राहिला असता धावबाद झाला नसता तर नक्कीच 30+ धावा झाल्या असत्या. यावेळेस आता मात्र चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. हा येतोय निर्धाव चेंडू. आता मात्र पूर्ण कमबॅक करून दाखवलंय टीम सुगवे संघानं. निलेशची मात्र इम्पॉर्टंट विकेट धावबाच्या स्वरूपात प्राप्त केली. त्याचा मोबदला मात्र इथे पाहायला मिळतोय. खराब फलंदाजी केली जाते. अठरा धावा धावफलकार आपण पाहतोय. गणेश तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस इनसाइड एज आणि यावेळेस फलंदाज नक्कीच आपण पाहू शकाल बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होते आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. काय गोलंदाजी केले. निलेश जर टिकून राहिला तर नक्कीच 30 धावा झाल्या असत्या. परंतु निलेश झाला धावबाद आणि धावसंख्या फक्त आपण पाहतोय 18 धावा. 19 धावांची गरज.
धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता संघ होईल. टीम सुगवे की टीम शिलारवाडी. जे वाघोबा क्रिकेट संघ टेंबरेवाडी आयोजित आपण पाहतोय. भावी आमदार सुधाकर भाऊ गारे चषक. आणि नक्कीच या चषकाचा अंतिम टप्पा, शेवटची इनिंग बाकी. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल विजयासाठी, चॅम्पियन होण्यासाठी सुगवे संघाला. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राइक एंडला 12, नॉन स्ट्राइकला आपण पाहू शकाल शैलेश आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन. चला स्पीडअप घ्या पंच. चला स्पीडअप घ्या, उशिरा करू नका. 19 धावांचं लक्ष आहे. स्ट्राइक एंडला 12, नॉन स्ट्राइकला शैलेश. यावेळेस आता मात्र पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. टाळांचा कडकडाट होतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. सामना चालू करा. यावेळेस फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट होत असताना या 2 धावेने सुगवे संघाचं अकाउंट ओपन झालंय. आता विजयासाठी 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. अंधाराचं सावट थोड्याच वेळात पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंट मधून चेंडूला ट्रॅव्हल केला आहे आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 4 धावा. विजयासाठी 15 धावांची गरज असेल. स्ट्राइक एंडला 12, नॉन स्ट्राइकला शैलेश आणि गोलंदाजी मार्कवर रोहन. सुधाकर भाऊ गारे चषकाचा भावी आमदार. या चषकाचा मानकरी कोण होणार? चॅम्पियन संघ. यावेळेस पटका पसराय परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळला जातो. 1 धाव येते. एका धावेने स्ट्राइक रोटेट होत असताना आपण पाहतोय 5 धावा. यावेळेस टायमिंग होत नाही. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि त्याचा मोबदला 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम सुगवे संघाची धावसंख्या नाबाद 7 धावा. यावेळेस वाट टायमिंग. चेंडू मात्र हवाई सफर. हा येतोय षटकार.
या षटकाराने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 13 धावा विजयासाठी 13 धावा आणि विजयासाठी फक्त आता असतील 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. थोड्याच वेळात मात्र भावी आमदार सुधाकर भाऊ गारे चषकाचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सूरज आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बाळा. 6 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेस फटका फसलाय आणि यावेळेस नक्कीच काय झेल टिपलाय फलंदाज बाळा. बॅक टू डग आउट. नक्कीच सुगवे संघाचा उस्मान पटेल मात्र इंटर होत असताना सचिन. नक्कीच आता मात्र हा फलंदाज 1 ते 2 चेंडू मध्ये सामना फिनिश करून दाखवेल का टीम सुगवे संघाला. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सूरज. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. जबरदस्त सामना, मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा जेलची संधी. वाट कॅच, वाट बॉलिंग. आता मात्र हॅट्रिक वर असेल सूरज हा गोलंदाज. या चेंडूवर जर विकेट घेतली तर सूरज साठी संतोष दादा निलदे साहेबांकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. हा चेंडू असेल हॅट्रिक चेंडू असेल सूरज साठी. जबरदस्त गोलंदाजी. सूरजचं कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. हॅट्रिक वर आहे सूरज. हॅट्रिक कंप्लीट केली तर संतोष दादा निलदे साहेबांकडून मात्र 2000 रुपयाचे पारितोषिक असेल. यावेळेस पूल आणि पॉवरफुल विजयी फटका येतो. यावेळेस षटकाराने मात्र टीम सुगवे चॅम्पियन संघ. स्टंपला हात लावू नका, स्टंप घेऊ नका. जल्लोष करू शकता आपण. डीजे लावा, नाचू दे जरा. स्टंप घेऊ नका अन्यथा बक्षीस कमी केली जाईल.